आदर्श आणि तृप्त जीवन प्रवास. एक मनोगत. हे एक अतिशय सुंदर आणि प्रसन्न जोडपे आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि डोळ्यांतील समाधान त्यांच्या समृद्ध प्रवासाची साक्ष देते. या छायाचित्राकडे पाहताना साधेपणा आणि समृद्धी यांचा एक सुरेख संगम दिसून येतो. निवृत्तीनंतरचे आयुष्य कसे असावे याचा हा एक उत्तम वस्तुपाठ आहे. स्वभाव आणि व्यक्तिमत्वाबद्दल बोलायचे झाले तर यात साधेपणा आणि संयम ओसंडून वाहतोय. पत्नीच्या चेहऱ्यावर एक नैसर्गिक शांतता आणि ओढून ताणून न आणलेले हास्य आहे. जास्त अपेक्षा नसणे हा गुण आजच्या काळात दुर्मिळ आहे आणि तोच त्यांच्या चेहऱ्यावरील समाधानी भावाचे मुख्य कारण आहे. पतीच्या खांद्यावर असलेला पत्नीचा हात हा केवळ फोटोसाठी दिलेली पोज नसून अनेक वर्षांच्या विश्वासाची आणि एकमेकांना दिलेल्या साथीची ती एक सुंदर खूण आहे. कौटुंबिक समृद्धीच्या बाबतीत हे कुटुंब म्हणजे एका मोठ्या वृक्षासारखे आहे. 2 मुले, 1 मुलगी आणि नातवंडांनी हे अंगण फुलले आहे. 3 नातू आणि एका नातीचा सहवास या वयात कोणत्याही आजी आजोबांसाठी सर्वात मोठे टॉनिक असते. मुलांच्या यशाने आणि नातवंडांच्या बागडण्याने त्यांचे घर आनंदाने न्हाऊन निघाले आहे. संसारातील सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे पेलून मुलांना स्थिरस्थावर करून आता हे जोडपे खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेत आहे. हा निवृत्तीनंतरचा सुवर्ण काळ आहे. सुखी समृद्ध जीवन म्हणजे केवळ आर्थिक संपन्नता नव्हे तर एकमेकांबद्दलचा आदर आणि मानसिक शांतता. या दाम्पत्याने आयुष्याच्या उत्तरार्धात ही समृद्धी मिळवली आहे. कामाच्या व्यापातून निवृत्त झाले असले तरी संसाराच्या प्रेमातून आणि कर्तव्यातून ते कधीच निवृत्त झालेले नाहीत. थोडक्यात सांगायचे तर हे जोडपे अशा लोकांसाठी प्रेरणा आहे जे धावपळीच्या जगात समाधान शोधत आहेत. त्यांच्या आयुष्यातील ही संध्याकाळ खरोखरच सोन्यासारखी झळाळत आहे. या सुंदर प्रवासासाठी या काही ओळी. येथे सुखाची व्याख्या म्हणजे एकमेकांची साथ आहे. हातात हात नसला तरी खांद्यावर मायेचा हात आहे. मुलाबाळांच्या यशाने आज अंगण तुमचे डवरले आहे. नातवंडांच्या किलबिलाटाने घर गोकुळ झाले आहे. अपेक्षांच्या ओझ्याविना जगणे किती हे साधे. मनामध्ये शांतता आणि विचारात सुसंवाद वाचे. कष्टाच्या मातीतून तुम्ही सोन्याचा संसार फुलवला. आज निवृत्तीच्या छायेत सुखाचा हा पार विसावला. असेच हसत राहावे तुम्ही. आनंदाच्या या गगनात तुमच्या प्रेमाचा सुगंध दरवळो सदैव आमच्या अंगणात. शेवटी इतकेच म्हणेन, केवळ वयाने निवृत्त झालात पण प्रेमाच्या आणि उत्साहाच्या प्रवासात तुम्ही आजही तरुण आहात. जास्त अपेक्षा नसलेले मन आणि एकमेकांवर असलेला अढळ विश्वास हेच तुमच्या सुखी आयुष्याचे खरे गुपित आहे. तुमचे हे वेलसेट आयुष्य आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. तुमच्या या समृद्ध जीवनाला कोणाचीही नजर न लागो. धन्यवाद.